दिल्लीतील नवीन संसद भवनाप्रमाणे महाराष्ट्रातही नवीन विधान भवन तयार करणार राहुल नार्वेकरांची लोकशाही मराठीला माहिती। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावात जमावबंदी। 5 ठिकाणी सोमवारी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश। विधान भवनाच्या पायऱ्यावर ईव्हीएमच्या समर्थनात आंदोलन। सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांचं विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन। हरले की ईव्हीएम घोटाळा, जिंकल्यावर घोटाळा नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल। तर काल शपथ घेतली नाही, आज घेतली। एका दिवसात ईव्हीएमचा विरोध मावळला का? एकनाथ शिंदेंचा सवाल। लातूरातील तळेगावच्या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस। वक्फ बोर्डाकडून 103 शेतकऱ्यांना समन्स। शेतकऱ्यांचा 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा। बॅलेटवर निवडणुका घ्या, जनतेची मागणी। मार्कडवाडीत मॉकपोल घ्यायला हरकत काय? का घाबरताय? आदित्य ठाकरेंचा सवाल। दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून, सत्तेत आलेलं सरकार जनतेच्या मनातलं नाही। नाना पटोलेंचा ईव्हीएम विरोधात हल्लाबोल। आम्हाला राजकारण करायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन गावकऱ्यांच्या शंकेचं निरसन करावं। शरद पवारांचं फडणवीसांना आव्हान। समाजवादी पार्टी भाजपची बीटी म्हणून काम करते, आदित्य ठाकरेंचा आरोप। विरोधी पक्षनेतेपद आणि विधानसभा उपाध्यक्षपदाची महाविकास आघाडीची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।